थँक्यू. वेलकम वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. डीजे चला, दोन संघ मैदानावरती रेडी आहेत. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपल्या दिशेने पोहोचलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहे. चला, भाताने मास्टरचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर कासारवडवली बी मास्टर्स. कासारवडवली बी म्हटलं तर शेंडोबा कासारवडवली बी या संघाची नेहमी आपल्याला आठवण येतात. आणि तो संघ सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. भरपूर सारे गोड खेळाडू या संघामध्ये देखील आपण नेहमी पाहिलेले आहेत. मॅच महत्वाचा मॅच रंगणार आहे मैदानावरती. जाऊयात माझ्या दिशेने. अंपायर्स रेडी आहेत. चला, मॅच सुरू होईल. चला, मॅच प्ले होतोय. स्ट्राईक एनला बॅट्समॅन आहेत हेमराज. दुसऱ्या बाजूला धनंजय. 4 ओव्हरचा मॅच आहे. चला, एक धाव झालेले आहेत. पुढचा बॉल बागपूरला गेले. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. धनंजय पाटील यांना सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहता. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हेमराजी कसार यांना आपण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतायत. उपसरपंच म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलं पाहता आणि गावाच्या माध्यमातून फटका खेळ हवेमध्ये खेळण्याची झेलची संधी. क्षेत्ररक्षक शॉट अगदी लेगचा खेळाडू मात्र चेंडूवरती चुकतो. चेंडू मात्र निघून जाईल का? सीमारेषेच्या जवळ चाललाय. 2 घेतलाय. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी रन ही कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट तो या 2 खेळाडूंमध्ये चांगली पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले आहेत. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 रन. 4 षटकांचा मॅच आहे. पहिल्या 3 चेंडूवरती धावाले 4. धावा धावफलकावरती 4 धावा. हेमराजी कसार स्ट्राईकवरती. ओहो, क्लीन बोर्ड. मधली यष्टी यावेळी वाकवली जात आहेत. फलंदाज बाद होतील. हेमराजी कसार यांना परतावा लागेल. तंबूच्या दिशेने विकेटचं झालंय पतन. गॉन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साले पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साले पावरफुल. 15 तो हो गए 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा. थँक्यू. आणि बरोबर डीजेने टायमिंग साधल्याने दांडी गुल झाले ना. मधली एसटी आहे ती मधली एसटी यावेळी डिस्ट्रॉय केली गेले आहेत. सध्या डीबीएन लाईव्हच्या वतीनं जरी आपण स्क्रीनवरती पाहिलं त्यांनी आजच्या दिवसामध्ये डीबीएन लाईव्हच्या एकूण जवळपास टीम जर पाहिलं तर 4 टीम काम करत आहेत. 4 टीम आहेत ज्या सध्याच्या अगदी काम करताना पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी स्पर्धा कव्हरेज करत आहेत. भरपूर साऱ्या स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत आणि खास करून संपूर्ण डीबीएन लाईव्हच्या वतीनं अनेक साऱ्या स्पर्धा कव्हरेज करण्याचा जो मान सन्मान आहे तो डीबीएन लाईव्ह यांनाही सध्याच्या घडीला मिळतोय. धावा धावफलकावरती 4. बॉलचा खेळ संपला गेला 4. उर्वरित बॉलचा खेळ अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर जयदीपजी कसार एक महत्वाचे खेळाडू आहेत. अगदी उंच सखल बांधाचे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जात आहेत ते खेळाडू मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. फटका छान खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं. वॉड शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल निघून जाईल सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. खणखणीत दणदणीत सिक्सर.
स्पर्धेतील 54 स्पर्धेतील 54वा षटकार आलाय. षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय तर जयदीपजी कासार यांच्या बॅटमधून आलाय. एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत. हार्ड हिटिंग बॅटिंग करणं पसंत करतायत आणि त्यांच्या बॅटमधून आलेला षटकारी आपण पाहिलात. धावा धाव फलकावरती 10 धावा. चेंडू धक्के संपला गेला 5 धावसंख्या 10. पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न हलक्या बॉलला मात्र फक्त ढकलून दिलायत. सिंगल घेतली गेली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम करतात. पंच सांगतात लेग बायच्या माध्यमातून धाव मिळतात. षटक संपले गेले. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहेत धाव फलकावरती त्या मात्र 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित षटक मैदानावरती शिल्लक असेल इथून 3. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा होणार आहे. तोपर्यंत एक ब्रेक. पालघर जिल्हा जर आपला पाहिलं तर पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं आदिवासी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची घोषणा होताना आपण पाहिलेल्या आहेत. धावा धाव फलकावरती 11 धावा 1 गडी बाद. यावेळचा बॉल सोडून दिलाय. पंच वळतायत. व्हाईट बॉल इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाचे धाव पुन्हा मैदानावरती बहाल केले जातात. धावसंख्या धाव फलकावरती लगावले गेले ते मात्र 12. मोहन पाटील यावेळचा बॉल आपण पाहिला. खेळाचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथून मात्र बॉलवर देतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी नाही वळणार. 40+ कासारवडली संघ म्हटलं तर परशुराम राऊत, विश्वनाथजी गवली नेहमी आपण ज्यांना पाहिलेले आहेत. मोतीरामजी राऊत यांना पाहिलं. रामकृष्ण शिंगे, विशाल शिंगे असतील, पंढरी शिंगे, गणेश गवळी, रोहित मुकादम एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात. मनोज मडवी, मोहन पाटील, त्याच्यानंतर आपण पाहिलं अमित भोईर, मनोज शिंगे आणि सतीश पाटील हे खेळाडू मात्र या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. गोलंदाज फटका खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या पार. चौकार. जमीन बापाशी द्याव नजर हाय ग आत्यासची. 2 एकर जमीन बापाशी द्याव नजर हाय ग आत्यासची. थँक्यू. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर माजी नगरसेविका आदरणीय मथुराताई पिडवी मॅडम आपल्याला पाहायला मिळत असतात. स्थानपन्न आहेत. आणि आचोले प्रीमियर लीग आपण पाहिली होती. त्यावेळी त्याच्या शुभश्री स्पर्धेची सुरुवात देखील आपण पाहिली होती. धावा धाव फलकावरती लगावला गेला 17 धावा. चौकार पाहायला मिळाला. प्रॉपर बॅटचं कनेक्शन मिडल ऑफ द बॅट मात्र खेळला गेला. धनंजय पाटील एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत. चांगला खेळ नेहमी ते दर्शवत असतात मैदानावरती. पुनश्च एकदा चांगली बॅटिंग त्यांच्या आतापर्यंत पाहायला मिळते. ओहो, आधीच्या बॉलवरती खेळला मोठा फटका. आताच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र जावं लागतंय. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. विकेट आलाय. फलंदाज बाद. गॉन. संजय घरत मैदानावरती नुकतंच एक स्पर्धा पालघरमध्ये पार पडली. BDPL पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जी 40+ स्पर्धा होती. त्या 40+ स्पर्धेमध्ये आपण संजय घरत यांनाही खेळताना पाहिलेले आहेत. आणि अनेक साऱ्या मॅचेस खुल्या गटामधून ओपनच्या माध्यमातून खेळताना पाहिलं. एक स्पर्धा त्या नारंगीच्या मैदानावरती पार पडली. ते NCC चषक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ते 25वं वर्ष होतं. त्या वर्षामध्ये देखील आपण श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघ विरार संघाच्या माध्यमातून ज्यांना खेळताना पाहिलं होतं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. त्या संघामध्ये संजय घरत यांनाही पाहिलं होतं.
आक्रमण नावाप्रमाणे संजय मैदानावरती फायरिंग करतायत. आलेश्वरी षटकार. तरी दुःख नाही मनात, बस एक कॉल करत जा जर कधी आलीस मनोरच्या बाजारात. थँक्यू. आणि म्हणजे आता भरपूर ठिकाणी आपण जातोय, मग थोडस सॉन्ग वेगवेगळे असतात, पण आपल्या आगरी कोळी समाजामध्ये आगरी कोळी सॉन्ग वाजले पाहिजे तर मजा आहे. तेच सॉन्ग सध्या वाजवण्याचा प्रयत्न होतो डीजेच्या माध्यमातून. धावफलकावरती लगावले गेले संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली. एकूण 23 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. मॅच चांगला होईल यात काही शंका नाहीत. दोन्ही संघ हार्ड हिटर संघ आहेत, महत्वाचे संघ आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. खेळायचा प्रयत्न, बॉल खेळला गेला चेंडू चला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आलाय. एक रन मात्र घेणार, दुसऱ्या धावेसाठी नाही वळणार. आणि दुसरी धाव आता घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल. तिथे मिसअंडरस्टँडिंग दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. लगेच कॉल दिला, लगेच आले 2 धावा. आणि आता म्हणजे चर्चा सध्या रंगले की डबलला का नाही आधी वळाले. याचं कारण हे दोन्ही सेट बॅट्समॅन आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर सेट बॅट्समॅन कदापि बाद झाले तर मग आणखीन काही गोष्टी होऊ शकतात. 2 धावा मैदानावरती आल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. त्या मात्र 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. बाकी इथून शेष दोघांसाठी विशेष आहे. संजय स्ट्रायकरवरती लेग स्टंपच्या बाहेर बॉल आहे. विकेट किपर बीट झाला, परंतु पाठीमागे खेळाडूंना बॉल थांबवलाय. पंच यावेळी आमच्या दिशेने अगदी वलटाना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा चित्र तिथे घडलंय. अंपायर वलटायत. यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धावा होणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेलेत. 27 धावा. मागील काय मॅच पार पडलं या ठिकाणी बिलालपाडा 40+ संघानं विजय मिळवला. आणि आता पुढच्या मॅच मध्ये खेळताना पुन्हा आपण त्यांना पाहणार आहोत. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्या लेगस्टंपच्या बाहेर चाललाय. दिशाहीन गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. ओहो अजूनही संघर्ष सुरू आहेत. आता 1+1 तर होत्या, पण आता 2+1 म्हणजे 1/1. आता 2/1 2/1 दिलाय तिथून. आता गोलंदाज स्वतः देतो ना 1/1. आता 1/1चं त्याने 2/1 केलंय. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 30. चांगली बॅटिंग. गोलंदाजामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मोहन यांना नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल. अचूक लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. टप्पा चांगला ठेवावा लागेल. समोर खेळलाय, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतात. कॅचची संधी नाही होणार. चेंडू निघून जाईल का? यस डेफिनेटली निघून जाईल. चेंडू सीमा रेषेच्या पार. दोन षटकांपैकी संपला गेला. धावा धावफलकावरती 34 धावा. या षटकामध्ये सर्वाधिक जास्त धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. ते संपासला पाण्याची गरज. पाणी बॅट्समॅनसाठी पाण्याची गरज आहे. येस चला पाणी मैदानावरती पाठवून द्यायचं. दोन षटकांपैकी संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली बॅटिंग, हार्ड हिटिंग बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानावरती. आणि धावा आहेत 34. चौतीस 34. मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी. थँक्यू. आणि बरोबर आता शेवटपर्यंत डीजे थँक्यू. शेवटपर्यंत कॅप्चर केला. त्या बाईक थोडंसं घेऊन पाणी घेऊन मैदानावरती घनश्यामजी भोईर यांना आपण पाहिलं. आणि बरोबर इथे कॅप्चरही केलेलं आहे. आता ही गोष्टी आहेत ना. काल शिरगाव संघाचा सपोर्टर स्टाफ म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं. आज मैदानावरती पाणी आहे. तो पाणी मैदानावरती घेऊन म्हणजे प्रत्येकाला ऑलराऊंडर भूमिका बजावायची आहे ना. अष्टपैलू सर्वांना अष्टपैलूच व्हायला आवडतं. कोणी वन साइड होण्याचा प्रयत्न नाही करत. सर्वजण अष्टपैलू व्यक्तिमत्व होण्याचा प्रयत्न करतात. आता ऍक्शन रिप्ले सध्या जर स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आता ओहो
बाईक 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 मैदानाच्या बाहेर आलेले. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा. गणेश मैदानावरती रेडी. गणेशचा बॉल विश्वामिक स्ट्रोक फटका फसलाय. झेलची संधी. ओहो गणेश यांच्या हातामधून चेंडू निसटलाय. एक रन तर घेतलाय. दुसऱ्यासाठी भाग मिल्का भाग मैदानावरती धावलाय. दोन धावा येत आहेत. संजय आणि जयदीप उंच सकल बांधाचे खेळाडू आहेत आणि फिटनेस दोघांचाही चांगला आहे. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा दोनने वाढले गेले. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 36 ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गणेश पुन्हा मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळेल. ओहो फटका खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिला तर गॅप मध्ये निघून चाललाय. एक रन तर घेतला. दुसऱ्यासाठी नाही 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 थांबलाय. यू वाईट म्हणून म्हटलं गेलं आहेत. आता भरपूर हालचाली इथेही आहेत पण सध्या बॅटिंग करणारी टीम सांगतात नाही धावायचं नाही, थांबायचं आहे, लढायचं आहे, झुंजायचं आहे, खेळायचं आहे. मैदानावरती क्रिकेट खेळायचं आहे प्रत्येकाला. एक रन आलेले आहेत. धावा धावफलकावरती 37 झाल्यात. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं मात्र तिथून आपण पाहिलं तर पंचांनी बाद घोषित केलेले आहेत. खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील. विकेट मैदानावरती मिळाली. फलंदाज मात्र मैदानाच्या दिशेने बाहेर परत असताना पाहायला मिळतात. एक पारितोषिक आलं. ओटा गँग यांच्याकडून एक पारितोषिक आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार, बॅक टू बॅक 3 विकेट जर कोणी घेतलं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. राजेश गरत मागील मॅचचे हिरो आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. वाघवादी वाचोळेच्या विरुद्ध 1 चेंडू मध्ये 3 धावेची गरज असताना षटकार ठोकला होता. या खेळाडूनं प्रवीण दलिबे यांच्या अगेन्स्ट तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. धावा धावफलकावरती 37 धावा आहेत. 37. 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. प्रल्हाद दलवी यांना षटकार ठोकला होता पण प्रवीण दलवी टेन्शन मध्ये सध्या आहेत. 5 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल आता मैदानावरती शेष आहेत. गणेश चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानावरती नेहमी हाताळणं पसंत करतायत. आजही मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. यावेळचा बॉल फटका खेळला. राजेश यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आता असं वाटतं की हल्दीची तयारी सुरू झालेली आहे आणि जेवणही आहे ना. जेवण आहे, जेवणाचीही सुविधा आहे. जेवणही घ्यावे. संध्याकाळी नाचण्यासाठी डीजे रेडी आहे. म्हणजे डीजेही वाजवणार आहेत. मग संध्याकाळी सर्व नाचायचं म्हणजे हल्दीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. धावा धावफलकावरती 43 धावा सध्याच्याकडे लगावले गेले आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 43 धावा. चांगली पार्टनरशिप आता मैदानावरती. बारावा प्रतिनिधी सध्या आपण पाहिलं तर शेंडू बाप्पुटी प्लस कासारवडवली बी संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आता मैदानावरती आहेत. मनोज गोलंदाजी मार्क्स वरती पाहायला मिळतात. समोर हार्ड हिटर बॅट्समॅन आपण संजय गरत आणि संजय यांनाही पाहिलं, राजेश यांनाही आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. ते दोन्ही खेळाडू आहेत.
सध्याच्या घडीला त्या नारंगीच्या मैदानावरती आपण ज्या खेळाडूला पाहिलं होतं ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावत असताना ते खेळाडू सध्या मैदानावरती आहे. फटका छान खेळलाय, सरळ बाटने खेळलाय, क्षेत्ररक्षक वॉड कॅच, सुंदर कॅच मैदानावरती कॅरी केलाय. फलंदाजाला परतावा लागेल, विकेटचं पतन होईल आणि सुंदर असं झेल टिपला दिलाय मैदानावरती. बोन धावा बलकावरती 43. 5 चेंडू खेळ बाकी आहे. नवीन बॅटर योगेश पाटील मैदानावरती येत आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही स्पर्धा पंचांच्या माध्यमातून ज्यावेळी योगेश पाटील आणि आम्ही सोबत असतो त्यावेळी पंचांच्या माध्यमातून देखील त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि भातानाच्या गावामध्ये समालोचन करताना अनेक वेळा संधी भातानाच्या गावाच्या माध्यमातून मिळाली होती. या वर्षामध्ये स्पर्धा पार पडलीत परंतु काही वेळ दुसऱ्या स्पर्धेसाठी असल्यामुळे त्या भातानाच्या गावामध्ये नाही देऊ शकलो परंतु दिलगिरी नक्की त्या गोष्टीमध्ये आपण व्यक्त करूयात. धावा धापलकेवरती 43 धावा. 5 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. मनोज मैदानावरती आहेत. मनोज दाखवून देणार, मनोज कडेही श्रमत आहेत पण समोर हार्ड हिटर बॅट्समॅन योगेशही मैदानावरती आहेत, तेही दाखवून देण्याचा प्रयत्न करणार. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय, उंच भरपूर उडालाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार बॉलवरती. कॅरी करेपर्यंत 2 रन आहेत, त्या 2 रन मैदानावरती घेतले आहेत. धावायचं तिसऱ्यासाठी नाही थांब बाबा थांब. आता मैदानावरती ते म्हटलंय गाडीला लावायचंय ब्रेक, मैदानावरती ते ब्रेक लावलाय. 2 धावा आहेत, 2 धाव्याने संघाची धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुरू असलेली मॅच सध्याच्या घडीला आपण मैदानावरती 2 संघामध्ये पाहत आहेत. भाताने मास्टर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळतात. शेंडोबा 40+ कासार वडवली बी. गोलंदाज रेडी आहेत. मनोज समोर पुन्हा योगेश पटका खेळलाय, मिस्ट्रामिंग स्ट्रोक झालाय, तितका प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल मात्र गॅप मध्ये चाललाय, 1 रन घेतलाय. नाही आता थांबायचंय, आता ब्रेक लावायचंय. ते राजेशने म्हटलंय का राजेश यांच्या बॅटमधून मोठा पटका आलेला आहे, मग राजेशही थांबवण्याचा प्रयत्न करतायत. एक धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 46. 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 4 षटकांची मॅच सुरू आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण काही लोवेस्ट स्कोर या मैदानावरती पाहिला, तो देखील डिपेंड होण्याच्या अगदी जवळपास होता. फुल टच बॉल हाताळला होता. कदापि आता सीमारेषा बाहेर जाऊ शकला असं पंचसंघ डेफिनेटली 2 धावेमध्ये फैलावत आहेत आणि सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती 47 धावा. 47 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. कशा प्रकारे हाताला जातील पाहण्यासारखं असेल. मनोज फटका खेळला, पुन्हा त्या क्रॉसचा बॅटने खेळला. चेंडू मात्र गॅप मध्ये निघून चालला. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे आलाय. 1 रन मैदानावरती घेतलाय. पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय. 2 साठी जोखीम पत्करली पण जोखीम कंप्लीटही केली. अंपायर कॉल नो बॉल. मैदानावरती काउंट होतोय आणि 1+2 पुन्हा एकदा मैदानावरती ऍड होणार आहेत. 1/2 भरपूर वेळ आहेत. आता 1/2 ची टेस्ट खाण्यासाठी आता मैदानावरती सर्वजण रेडी आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. 50 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. इतर आता विचार केला तर मैदानावरती अजूनही येणारे बॉल शेष असणार आहेत. ते मात्र जवळपास 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत 50. पुढचा बॉल फुल टच बॉलला फुल टर्न आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 56. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम आता शेवटच्या आपण पाहिलं तर 2 बॉल अजूनही शेष आहेत आणि धावा धावफलकावरती अब तक 56 रन मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. राजेश गरज स्ट्राईक एनवरती
एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, बॉल कळला हवेमध्ये, कळलाय चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, कॅच सुटलाय, कॅच सुटलाय आणि बॉलही गेलाय सीमारेषेच्या पार. 1 2 3 तीन क्षेत्ररक्षकाने बॉलला सोडला आणि चौकार गेलाय. थँक्यू बाबा. 100 घेतले बाबा. चेंडू वरती गेला, भरपूर वरती गेला, तिथून क्षेत्ररक्षक आले, कॅच, इझी कॅच होता, इझी कॅच सोडलाय. त्याच्यानंतर 1 2 3 तीन खेळाडू आता एकमेकाकडे पाहत राहिले. चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 60. एक चांगली धावसंख्या, एक सॅटिस्फाईंग धावसंख्या मैदानावरती उभारले गेल्यात. अंतिम शेवटचा बॉल मैदानावरती शेष असेल, दोघांसाठी विशेष आहेत. धावसंख्या 60ला मात्र ऍड करण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेलाय क्रॉसच्या बॅटने, चेंडू सीमारेषे जवळ चाललाय, 1 रन घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र मैदानावरती विकेट आलाय. धावा धावफलकावरती लगावले गेलेत 61 रन करायच्यात मैदानावरती. 61-62 वाला आकडा आहे तो पुन्हा पुढे आलेला आहे. 62 रन मैदानावरती करायचे आहेत. कशा प्रकारे होतील, नाही होणार याची चर्चा रंगणार आहेत. त्याच्या पुढचा जो मॅच आहे त्याचा टॉस केला जाणार आहे. एका बाजूला टीम असेल बिलालपाडा मास्टरचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. एक मिनिट. भाईंदरपाडा मास्टर आणि बिलालपाडा मास्टर दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी यावं. बिलालपाडा मास्टर आणि भाईंदरपाडा मास्टर, भाईंदरपाडा राज्याची भोईर आणि त्यांचा संपूर्ण संघ असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर बिलालपाडा नुकताच एक मॅच ज्यांनी जिंकलेला आहे तो संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. काही वेळामध्ये या मॅचला सुरुवात होणार आहे, त्या मॅचचा टॉसही केला जाईल आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण हलकंसं बदलाव करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील घनश्यामजी बोर सर, यांचा आपण एक गोड आवाज ऐकूया. चला भाईंदरपाडा आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला बिलालपाडा. 4 षटकांचा मॅच असेल. टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही संघ आपल्याला कॅप्टन पाहायला मिळत आहेत. टेल म्हटलं गेलंय भाईंदरपाडा संघाने आणि आलाय टेल. टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी जिंकला गेलेला आहे. टॉस जिंकलेला हा 4 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन आहे? फील्ड प्रथम क्षेत्ररक्षक करणार. मागील मॅच मध्ये बिलालपाडा संघाला पण विजय संपादन करताना पाहिलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध डावपेस मध्ये काही चेंजेस नाही, जसं खेळलो तसंच परत खेळणार. कसं वाटतंय वाघवादी व्यासोळीचं आयोजन पाहून मैदानावरती आल्यानंतर आणि आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे आणि चांगलं ग्राउंड आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असणार आहेत. दुसऱ्या बाजूला खास करून आपण पाहिलं तर संघ आहे बिलालपाडा. बोलावं लागेल, कॅप्टन आपण आहात. तर टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये मॅक्सिमम टोटल तरी 45-50 पर्यंत न्यायचं. कसं वाटतं आयोजन पाहून मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहात? सर्व काही गोष्टी सिस्टमॅटिक सुरू आहेत. तर आल्यानंतर कसं वाटतंय ना आयोजन पाहिल्यावरती काय वाटतंय? चांगलं आहे आयोजन. थँक्यू. मनापासून शॉर्टकट मध्ये सांगितलंय दोघांनी. तर टॉस आहे तर टॉस या ठिकाणी पार पडलाय. टॉस जिंकलाय भाईंदरपाडा संघानं. भाईंदरपाडा विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मैदानावरती प्रथमतः गोलंदाजी करेल. बॅटिंग करायची टीम बिलालपाड्याला. मॅचला सुरुवात होईल त्यावेळी आपण आवाज ऐकूयात. आमचे मित्र शिरगाव गावचे सुपुत्र घनश्यामजी बोर सर.
डीजे विनंती असेल खेळाडूंना आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. अरे ज्या खेळाडूंनी आपण सर्व खेळाडूंना म्हणजे विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर सध्या दाखल होत असताना आपण बघतोय. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय, वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा, वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. धन्यवाद डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये पंच थोडंसं घाई करायचं आहे कारण याच्यानंतर अजून एक सामना आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अजून एक सामना आहे. या आजच्या दिवसातील कुठला संघ टॉप 2 मध्ये पोहोचेल त्यासाठी आपल्याला अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत. तर थोडंसं प्लीज सहकार्य करायचं आहे. आपण जर बघितले तर आता मात्र दुपारचे आणि जसं थोड्याच वेळात जर विचार केला तर संध्याकाळचं सत्र सुद्धा सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ आणि रामचंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झाले. विश्वनाथ आणि रामकृष्ण येतात सध्या गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज आपण जर बघितलं तर जयदीप कासार यांना आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती इथून जर बघितलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होते. इथून काय घडते पडतानाच्या आतमध्ये परतावा लागेल गाडी बाद होईल. बॅक टू द गॉन. मौर डोली लगावलंय सोन्या सारू, दर्याला आयलंय तारूर, वाट पंधरावा बघतय पारूर, दर्याला आयलंय तारूर, वाट पंधरावा बघतय पारूर, दर्याला आयलंय तारूर, वाट पंधरावा बघतय पारूर, दर्याला आयलंय तारूर, वाट पंधरावा बघतय पारूर. नवीन बॅट्समन मोतीराम आपण बघतोय. इथून पाहिलं क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल. आणखीन एक गडी बाद. आणि कासार असतील आपण धन्यवाद डीजे. माजी उपसरपंच प्रणयजी कासार असतील. आता मात्र आपण जर बघितलं तर वसई कृषी महामंडळ संचालक आपण सध्या बघतोय प्रणयजी कासार साहेब असतील. आणि सध्या आणि माजी उपसरपंच होते आपल्या भाताणे गावाचे. सध्या फाईन लेगला चांगली कामगिरी करतोय. जे एक चांगला पद्धतीचा झेल त्यांच्या मार्फत आणि एन्जॉय केलंय. यूट्यूबवरती सध्या आहे तुमच्यापर्यंत तुमची व्हिडिओ पोहोचली जाईल. एन्जॉय केलंय झेलच्या माध्यमातून आणि सध्या तिकडनं सुद्धा थंब दाखवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत एक धावचीच्या रूपामध्ये. इथून पुन्हा एकदा प्रणयजी कासार पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना पण तिथून आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल आणि इथून जर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. महेंद्र होते तिथे आणि महेंद्रच्या मार्फत एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होते आणि इथून धावसंख्या फलकावरती लागली जाते. 3 धावा फलकावरती लागत असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ होतोय आणि 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाठलाग आहे इथून धावसंख्या जर विचार केला तर पाठलाग आहे तो म्हणजे 61 धावेचा
62 धावेचा पाठलाग आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून 2 क्षेत्ररक्षक सध्या आपण धनंजय पाटील यांना बघतोय. चांगल्या पद्धतीचं इथून क्षेत्ररक्षण मध्ये धावचीची संधी आहे आणि इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये परतावा लागेल. गडी बाद होतोय. बॅक टू द ग्राउंड गॉन. भर दुपारी झालीवर या पोट माळावर मध्ये सोडून या नांगर टाकी वैरण बैला मोर तिची अस्तुरी सुंदर आली घेऊन या भाकर अरे कांदानी भाकरी खाऊ द्या. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं ना तर जबरदस्त. बघा आपण सध्या बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये धावचीच्या रूपामध्ये कसा परतावा लागला आणि महत्वाचा खेळाडू संजय याचा ॲक्युरेट फेकी केली गेली आणि तिथून जर बघितलं तर परतावा लागतंय. मोहन बॅक टू डगआउट सध्या आपण बघतोय आणि तिथून ॲक्युरेट जर आपण बघितलं तर डिसिजन सुद्धा येतंय. चांगल्या पद्धतीने डिसिजन सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. रोहित येतात नवीन बॅट्समन आणि आपण जर बघितलं तर प्रणय गजानन कासार साहेब सध्या फाईन लेगला आहेत आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा संच. ओ हो चांगला चेंडू हाताळला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. काय षटक हाताळलंय. या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये रोखलं गेलंय आणि कुठल्या संघाला तर कासार वडवली मास्टर बी संघाला. हाच संघ भाताण्याच्या त्या जेव्हा आपण बघितलं ना का भाताण्याच्या मैदानावरती ह्या संघाने जर विचार केला तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. पण सध्या फटका केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथून चेंडू नाही थांबवणार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. सोरली आहे या दर्यान कसा मंघारी फिरू मी ग. होरी सोरली आहे या दर्यान कसा मंघारी फिरू मी ग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर संजय घरत असतील. धावा फलकावरती लागले गेल्या 10 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये आता विजयासाठी 52 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. चांगला चेंडू हाताळला जातोय. चांगला चेंडू इथून डॉट बॉल. सध्या हे समीकरण जर विचार केला तर थोडस घातक ठरू शकतंय कारण डॉट बॉल येणं सध्या कासार वडवली मास्टर बी संघासाठी थोडस घातक ठरेल. यावेळी जर चेंडू बघितला आपण थर्डमॅन क्षेत्र दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेक केली जाते आणि सध्या आपण जर बघितलं गेलं तर या चेंडूवरती येते 1 धाव. सध्या आपण बघितलं तर नरेजी कासार असतील. आपण जर डगआउट्स मध्ये बघितलं तर सुभाजी कासार असतील. त्यानंतर बरेचसे म्हणजे जर विचार केला तर जयजी कासार सुद्धा आपण सध्या बघतोय. डगआउट्स मधून इथून आपल्या संघाचा कॉन्फिडन्स लेवल वाढवला जातोय. टाळ्याने तिथून सेलिब्रेशन केलं जातंय आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. जेव्हा तुमचे पाठीराखी असतात ना इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू होईल ट्रॅव्हल.
सध्या 1 बाउन्स झालाय. सेकंड धावसंख्येचा इथून प्रयत्न केला जाईल का, पण इथून जर विचार केला तर रोखलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि सध्या तरी जर विचार केला तर इथून परतावा लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. विश्व हे ब्रदर कवर चाललास? हे मावरा घे, हे ताजा बर्फांचा नाही. घे जा, घे. धन्यवाद डीजे. आणि हे गाणं वाजलं गेलं डीजेच्या माध्यमातून. तेव्हा नॉनस्ट्राईक एंडला ना संजय घरत होते आणि तिथून नॉनस्ट्राईक एंडला तो फलंदाज होता. पण संजय घरत पण त्यांना चालत जात होते आणि ते पण चालतही येत होते क्रीजमध्ये. पण तेव्हा संजय घरतने सांगितलं का काही चाललास, सध्या मैदानाच्या आतमध्ये तुला मी रनआउट करतो. रनआउट केलंय त्याच्या मार्फत. थोडंसं एक फनी आपण मोमेंट इथून बघितलं गेलंय. तर इथून पहिल्याच दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं गेलं तर इथून 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. हिरवे झाडांशी भरलेला होता. पहिला गाव माझा जांभरी होता. हिरवे झाडांशी भरलेला होता. पण आता धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून संजय घरतवरती हल्ला चढवला जातोय रोहितच्या माध्यमातून. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी. हा झेल होता निर्णायक आणि इथून झेल पकडला जातोय. परतावं लागतंय. रोहितच्या खेळ लागतोय. पूर्णविराम. बॅक टू डगआउट. बदल जाऊ जायलाय माझे गावानं बिल्डर आयलाय. धन्यवाद डीजे. आता बॅटिंग साठी नवीन बॅटर आपण सध्या बघतोय. मनोज शिंगे यांना बघतोय. चार चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. मला वाटतं की 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. आणि इथून बॅट्समन मनोज शिंगे आपण बघतोय. सध्या नवीन बॅटर आहे. नॉन स्ट्राईकला आपण मनोज मडवी यांना बघतोय. पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. महत्वाचा फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना आणि जबरदस्त झेल महेंद्रच्या माध्यमातून आपण बघितलं गेलं. राजेशच्या माध्यमातून इथून फटका तर खेळण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू सध्या आपण बघतोय नो मॅच लँड मध्ये प्रीतम येतील या चेंडूवरती. इथून सध्या तरी जर विचार केला तर स्ट्रगल सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने या चेंडूवरती येतात 2 धावा आणि इथून 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 12 मध्ये गरज अजूनही जर विचार केला तर कासार वडवली मास्टरपीस संघाला धावा हव्यात त्या म्हणजे 41 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 41 धावा. सध्या 21 धावा फलकावरती लागले गेल्यात. 41 धावेची आवश्यकता आहे. कुठला षटक गोलंदाजी मार्क वरती येईल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. विजय थोडं थांबायचं आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 41 धावेची आवश्यकता आहे. सध्या फलकावरती 21 लागल्यात. इथून जर विचार केला तर 62 बनवायच्या होत्या पण चांगली कामगिरी आणि महत्वाचं काय तर बाद झालाय रोहित. रोहितला थोडंसं संयमी खेळणं गरजेचं होतं. रोहितच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. रोहितच्या बॅटमधून 2 षटकार आले होते पण थोडासा सेन्सिबल खेळणं गरजेचं होतं
कारण रोहितचं उभं राहणं विकेटवरती सामन्याला विजयाच्या दिशेने जाता आपल्याला बघितलं असतं. कारण रोहित सारखा फलंदाज सध्या आपण मनोज मडवी याला बघतोय. गेल्या मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच याच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळी चेंडू जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथून डीप वरती महेंद्र येतील या चेंडूवरती आणि तिथून थोडस कलेक्शन नाही होत पण बॅकअप देण्याचं काम केलं जाते पण रोखलं गेले. इथून आपण सध्या बघतोय प्रणयजी कासार असतील तिथून पायाने अडवण्याचा प्रयत्न. बॉलवरती धावून गेले होते पण पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून या चेंडूवरती येतात धावा 2. आता 11 चेंडूमध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. चेंडू 39 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका खेळलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे 10 चेंडू. धन्यवाद डीजे. धावसंख्या बलकावरती लागली जाते 29 धावा. 10 चेंडू विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये इथून जर बघितलं तर मनोज मडवी याच्या मार्फत अटॅक केला जातोय. 10 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल का? पुन्हा एकदा सज्ज. वेरिएशन करण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय ऑन साइडला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेक केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. इथून फेक तर केली जाते पण इथून 2 धावा सुद्धा या चेंडूवरती येतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा. आता इथून समीकरण जर बघितलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. मनोज आपण जर बघितलं तर मनोज मडवी आहे. एका साईडला मनोजजी शिंगे असतील. चला वेळ वाया जातोय प्लीज. बॅट्समन वेळ जातोय प्लीज थोडं सहकार्य करा कारण अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. टोटल आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत तर म्हणून वेळ नाही गेला पाहिजे. हो इथून काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंचांच्या दिशेने येतोय वाईट चेंडूचा इशारा. अवांतर 1 धाव आणि अवांतर 1 धावेने आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतो. हा चेंडू जर बघितला टप्पा ॲक्युरेट डिसिजन. इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि तिथून जर बघितलं तर 1 धाव अंकित केली जाते. धावसंख्या बलकावरती लागली जाते 32 धावा. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला भेटेल का? हो चांगला चेंडू हाताळला जातोय आणि अशा चेंडूची सध्या आमचे 12 प्रतिनिधी बसलेत ना त्यांनाही अपेक्षा आहे. इथून आपण जर बघितलं तर डॉट बॉल आणि कर्णधार आहेत. षटकार आल्यानंतर कमबॅक करणं ही गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 33 धावा. आता 29 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ आहे 8. पुन्हा एकदा सज्ज. हा मात्र चांगला चेंडू असेल. चांगला चेंडू इथून हाताळताना संजय सध्या स्ट्रगल करतोय. जगलर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. षटकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय आणि सध्या तरी 12 प्रतिनिधी आहेत. सध्या आपण जर बघितलं जे कासार असतील तर सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला भेटते. षटकार आले होते 2 तेव्हा टेन्शन मध्ये होते. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय आणि इथून जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या आपण जर बघितलं तर फलंदाज मला वाटते का यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि तिथून फर्निचर डिस्ट्रॉय झाले का? मैदानाच्या आतमध्ये काय घडले काय नाही पंच डिसिजन कळवतील. पण तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया गडीबात आणि जाऊया ऐकू एक सुमधुर संगीत. Present Tapa Boss.
धन्यवाद डीजे. इथून जबरदस्त गोलंदाजी हाताळले. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 6 मध्ये विजयासाठी आपण जर बघितलं तर इथून 29 धावेची आवश्यकता आहे. किरण आलाय गोलंदाजी मार्क वरती. गणेश आपण सध्या बघतोय. सध्या आपण बघतोय फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फुलून काढे दुसऱ्या धावचा प्रयत्न. धावचीची संधी धावचीची संधी संधी संधी. इथून कॉलिंग नव्हती आणि इथून परतावा लागेल. फलंदाज संजय सध्या यष्ट्या हातात घेऊन फिरतोय कारण तिथून महत्वाचा फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना आपण बघतोय. डीजे. नवीन बॅटर आपण सध्या जर बघितलं तर पंढरी आपण बघतोय आणि इथून कासार वडवली मास्टर बी संघाचा जर विचार केला ना तर इथून रोहितचं बाद धावणं 5 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र जर विचार केला तर 28 धावेची आवश्यकता आहे आणि तिथून कासार वडवली मास्टर बी संघाचा सुद्धा विचार करायला इथून चर्चा त्याही गोष्टीची होईल कारण जिथून रोहितचं बाद झालं. रोहित बाद झाल्यानंतर मनोज बाद झाले आणि मनोज बाद झाल्यानंतर आपण जर बघितलं तर मनोज मडवी सुद्धा बाद झाले. सध्या मैदानाच्या आतमध्ये ही नावं जेव्हा कमी झाली ना तेव्हा त्यांच्या बॅटमधून जेव्हा धावा नाही आल्या कारण परतावा लागलं आणि तिथून जो स्कोर आहे ना तो स्कोर नाही चालत. तिथून जर बघितलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटला स्पर्श झालाय हा चेंडू आणि तिथून आपण जर बघितलं तर सध्या तरी जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये गडी बाद होतोय. आणखीन एक गडी बाद होत असताना लेग बाईच्या रूपात एक धाव येते पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना गडी बाद होतात. बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. सतीश आपण बघतोय सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 35 धावा फलकावरती लागले गेल्यात. षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच मला वाटतं की 27 धावेची आवश्यकता. इथून मोठा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. इथून सतीशच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला भेटतोय. संघ पोचतोय 41 वरती. पुन्हा एकदा बिग हिट चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद डीजे. सध्या आलाय इथून जर बघितलं तर बॅटर सतीश आलाय आणि सतीशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकारही आलेत.
आता इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 15ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये चमत्कारवाला चेंडू पडेल का? प्रवीण बाबू असतात ना जेव्हा डिजिटल स्कोरर मध्ये, तेव्हा ते सांगतात चमत्कारवाली गोलंदाजी. इथून गलतीचं मिस्टेक वाला गाणं डीजेच्या माध्यमातून वाजते, पण इथून गोलंदाजीच्या माध्यमातून वाजेल का? 2 चेंडू 15 धावेची आवश्यकता. ओ चांगला चांगला चेंडू व्हेरिएशन केलं जात आहे आणि इथून मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावा हव्यात त्या म्हणजे 15 धावा. सध्या 12 प्रतिनिधी इथून एन्जॉय करतात आणि एका 12 प्रतिनिधीच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे, कारण महत्वाचा संघ आहे. या संघाने भाताणे मास्टर आयोजित जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. तो आज संघ इथून शेवटच्या चेंडूवरती तर षटकार येतोय आणि इथून जर आपण बघितलं तर षटकार येतोय आणि षटकाराने धावा संख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 53 वरती आणि इथून 9 धावेने पराभूताच्या छायेमध्ये जावं लागलं. ते म्हणजे कासार वडवली मास्टर बीच संघाला. आणि टेन्शन असेल सध्या, पण टेन्शन नाही, हे 40+ क्रिकेट आहे, एन्जॉय क्रिकेट आहे. आणि सध्या एन्जॉय करत असताना आपण बॅट्समन जर बघितलं तर सतीशाला पाहतोय. चांगल्या प्रकारचा खेळ, मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये यायचं आहे आणि आपण शेक हँड करायचं आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. विनंती करेन बिलालपाडा मास्टर संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. भाईंदरपाडा आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचं आहे.